रठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे ई कंटेंट डेव्हलपमेंट अंतर्गत मी सौ गायकवाड जे व्ही सांगली हायस्कूल सांगली आणि विनोद शिवाजी भाटे ज्युनियर कॉलेज सांगली येथे भूगोल विषयाची अध्यापिका आहे. मी आपले सहर्ष स्वागत करते. इयत्ता 12वी भूगोल विषयाचे प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण अभ्यासणार आहोत. पशुपालन: गाय, बैल, म्हैस, उंट, याक, शेळी, मेंढी, गाढव, घोडा, रेंडियर, डुकरे इत्यादी प्राणी पाळले जातात. या प्राण्यांच्यापासून दूध, लोकर, मांस, फर, हाडे, कातडी ही उत्पादने मिळतात. पशूंचा उपयोग वाहतुकीसाठी, शेतीच्या कामासाठी केला जातो. पशूंच्या विष्ठेपासून आपल्याला नैसर्गिक असं खतही मिळते. पशुपालनाचे 2 प्रकार आहेत, भटके पशुपालन आणि व्यापारी पशुपालन. यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये आकृती 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, पशुपालन आणि गवताळ कुरणे यांचा सहसंबंध सांगा. पशुपालन हे गवताळ कुरणावर अवलंबून असते. गवताळ कुरणे असतील त्याच ठिकाणी पशुपालन केले जाते. म्हणून जगात ज्या ठिकाणी गवताळ कुरणे आहेत तेथे पशुपालन व्यवसाय केला जातो. प्रश्न दुसरा आहे, पशुपालन व्यवसायाचा विकास सर्वात कमी कोणत्या खंडात आढळतो? आफ्रिका खंडात सर्वात कमी पशुपालन व्यवसाय आहे तो केला जातो. कारण येथे मोठ्या क्षेत्रात वाळवंट आहे, उष्ण हवामान आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, कुरणांचा अभाव आहे. या कारणामुळे त्या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये पशुपालनाचा विकास कमी आढळतो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, जगातील कोणत्या प्रदेशामध्ये पशुपालन आणि शेती व्यवसाय एकत्रित होताना दिसतो? तर ज्या ठिकाणी जगामध्ये, याचं उत्तर आहे जगामध्ये दाट लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये आपल्याला हे दोन्ही व्यवसाय एकत्रित होताना दिसतात. उदाहरणार्थ मध्य आशिया, युरेशिया, त्यानंतर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका इत्यादी ठिकाणी. यानंतर प्रश्न चौथा, कोणत्या अक्षवृत्तादरम्यान पशुपालन होताना दिसत आहे? उत्तर आहे विषुववृत्तापासून उत्तरेला सुमारे 30 अंश ते 60 अंश उत्तर अक्षवृत्त व दक्षिण गोलार्धात 30 अंश ते 55 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान पशुपालन होताना दिसते. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, 30 अंश उत्तर ते 30 अंश दक्षिण या अक्षवृत्ता दरम्यान कोणत्या पट्ट्यात पशुपालन विकसित झालेले दिसत नाही? यामागचं कारण काय असावे? तर याचं उत्तर आहे दक्षिण गोलार्धातील आफ्रिका खंडाचा मोठा भाग, ऑस्ट्रेलिया खंडाचा उत्तर भाग, उष्ण आणि उपोष्ण भाग त्या ठिकाणी तापमान जास्त आहे, आफ्रिकेतील काही भाग, तर या ठिकाणी आफ्रिकेत
वाळवंट आहे, निकृष्ट चारा आहे, रोगट हवामान आहे, मागासलेला असा हा भाग आहे. यानंतर प्रश्न 6वा, ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात पशुपालन केंद्रित होण्याचं कारण काय असावं? तर याचं उत्तर आहे, या भागात जगातील सर्वात महत्त्वाचा असा डाऊन्स गवताळ प्रदेश आहे. येथे चारा व पाणी उपलब्ध आहे. अनुकूल थंड आणि कोरडे हवामान आहे आणि या ठिकाणी व्यापारी तत्वावर पशुपालन चालते. यानंतर 7वा प्रश्न आहे, खंडांतर्गत शुष्क हवामानाच्या प्रदेशात पशुपालन व्यवसाय जास्त प्रमाणात का विकसित झाला असावा? याचं उत्तर आहे की या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं शेती व्यवसायावर मर्यादा येतात. तसेच तेथे वनांचं प्रमाणसुद्धा कमी आहे, त्यामुळं उद्योगही शक्य होत नाही. परंतु ज्या प्रदेशात काही पाऊस पडतो त्या ठिकाणी तुरळक प्रमाणात गवताळ प्रदेश आणि कुरणांची वाढ होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी पशुपालन हा व्यवसाय विकसित झालेला दिसतो. यानंतरची आर्थिक क्रिया आहे खाणकाम. तर खाणकाम म्हणजे काय? भूकवचातून खनिजे शोधून खोदून काढण्याच्या क्रियेला खाणकाम असं म्हणतात. भूकवचातून खनिजे खोदून काढण्याच्या क्रियेला खाणकाम म्हणतात. तर देशाची औद्योगिक प्रगती विकास खनिजावर अवलंबून असतो, म्हणून खाणकामाला औद्योगिकरणाचा पाया असे म्हटले जाते. खनिजांचे वर्गीकरण धातू खनिजे आणि अधातू खनिजे असं केलं जातं. धातू खनिजेमध्ये लोह खनिज, तांबे, कथी, जस्त, सोने, चांदी इत्यादी धातू येतात. अधातू खनिजामध्ये अभ्रक, ग्राफाईट, गंधक, फॉस्फेट, जिप्सम, हिरा इत्यादी अधातू खनिज येतात. खनिज उत्पादनामध्ये रशिया, चीन, संयुक्त संस्थान, व्हेनेझुएला, भारत, सौदी अरेबिया, इराण, कुवेत इत्यादी देश अग्रेसर आहेत. खाणकाम व्यवसायावर वेगवेगळे घटक परिणाम करत असतात. तर खनिज साठ्याचं स्वरूप कसं आहे, खनिज साठ्याचं आणि उद्योगाचं अंतर किती आहे, त्यानंतर खनिजांची मागणी, तंत्रज्ञान, मजूर, भांडवल, वाहतूक व्यवस्था, आधुनिक यंत्रांचा वापर इत्यादी घटक खाणकाम व्यवसायावर परिणाम करतात. तर खनिजांचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर लोह खनिज जे आहे ते लोह खनिज याचा उपयोग आपल्याला अगदी टाचणीपासून मोठ्या यंत्रापर्यंत लोह खनिजाचा उपयोग होतो. मॅंगनीजचा उपयोग उच्च पोलाद मिळवण्यासाठी होतो. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं. तांब्याचा उपयोग मिश्र धातू म्हणून केला जातो. सोडियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट खत निर्मितीसाठी केलं जातं. सोने, चांदी, हिरे इत्यादींचा उपयोग विविध प्रकारचे अलंकार तयार करण्यासाठी केला जातो. तर खनिजे आपल्याला विविध प्रकारे उपयोगी पडत असतात. यानंतर पुस्तकामध्ये खाणकामाविषयी काही प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, आकृती 4.1 नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे वायव्य भागामध्ये. त्यानंतर प्रश्न दुसरा, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? तर याचं उत्तर आहे
पश्चिम किनारपट्टीवर. प्रश्न तिसरा आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षवृत्ताशी निगडीत वाटतो का आणि का? तर नाही याचं उत्तर आहे नाही. जगात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात खनिजही आढळत असतात आणि खनिजांच्या उपलब्धतेवरच हा व्यवसाय जो आहे तो आढळतो. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? तर याचं उत्तर आहे, खाणकाम व्यवसाय जगातील ज्या भागात केंद्रित आहे तेथे आर्थिक विकास होतो किंवा चालतो. तर ज्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे, रोजगार, वाहतूक सुविधा, उच्च तंत्रज्ञान यांचा विकास या सर्वांच्यामुळं होत असतो. यानंतरची आर्थिक क्रिया आहे ती म्हणजे शेती. तर कृष म्हणजे नांगरणी. तर या धातूपासून कृषी हा शब्द बनलेला आहे. तर जमीन नांगरून तिच्यात बिया पेरणे, पेरलेल्या बियांची व त्यांच्या रोपांची काळजी घेऊन त्यांच्यापासून धान्य मिळवणे म्हणजे शेती. तर शेती हा जो व्यवसाय आहे तो विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर या शेती व्यवसायामधून विविध प्रकारच्या कच्च्या मालाचा उत्पादन जे आहे ते होतं. तर शेती उत्पादनाचा विदेशी व्यापारामध्ये मोठा सहभाग आहे. शेतीचा उदय जो आहे तो इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यात, भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात, चीनमध्ये होयांगो नदीच्या खोऱ्यात, त्यानंतर अमेरिकेत ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात, त्यानंतर युरोपमध्ये स्वित्झर्लंड, भारतामध्ये मोहेंजोदडो, हडप्पा या ठिकाणी शेतीचा विकास आहे तो झालेला आहे. शेतीचा उदय या ठिकाणी झालेला आहे. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. बागायत शेती, आधुनिक शेती, मंडई शेती, त्यानंतर सखोल उदरनिर्वाहक शेती, स्थलांतरित शेती, मळ्याची शेती. पुस्तकामध्ये करून पहामध्ये तुम्हाला 3 स्तंभ दिलेले आहेत. शेतीची चित्र दिलेली आहेत. त्यानंतर वैशिष्ट्ये आणि शेती प्रकार दिलेले आहेत. अ, आ, ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्य व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा असा प्रश्न दिलेला आहे. परंतु ह्या खालच्या PPTमध्ये तुम्हाला स्तंभात दिलेली शेतीची चित्राशी संबंधित शेतीची वैशिष्ट्य व शेतीचा प्रकार यांची पूर्ण केलेली साखळी दिलेली आहे. तर पहिला जो शेतीचा प्रकार आहे तर उद्यान शेती. तर याची वैशिष्ट्ये आहेत, फुले, फळे, औषधी वनस्पती, शोभेची झाडं इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशानं घेतली जातात. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरीय, समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात ही शेती केली जाते. त्यानंतर दुसरी शेती आहे मंडई शेती. तर याचं वैशिष्ट्य आहे, हा आधुनिक शेती प्रकार आहे. शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी
शहरालगत जवळ केली जाते. मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जातं. भांडवलाचा अधिक वापर केला जातो. मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा, जलसिंचनाचा वापर केला जातो. शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासाइतके दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस इत्यादी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. यानंतरचा शेती प्रकार आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. तर याचं वैशिष्ट्य आहे, या शेतीचा आकार मोठा असतो. भांडवलाचा जास्त वापर केला जातो. आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. एक पीक पद्धत आहे. शेतीचे सर्व कामं यंत्राच्या सहाय्याने केली जातात. शेती आणि व्यापारी पशुपालन एकत्र केलं जातं. दर हेक्टरी उत्पादन कमी असतं, परंतु दरडोई उत्पादन जास्त असतं. गहू, मका ही प्रमुख पिकं आहेत. स्टेप्स, प्रेरी, डाउन्स, पंपाज, फेल्ड या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. यानंतरचा शेती प्रकार आहे मळ्याची शेती. या शेतीचा आकार मोठा असतो. भांडवल जास्त वापरलं जातं. एक पीक पद्धत शेती केली जाते. स्थानिक मजुरांचा शेतीमध्ये वापर केला जातो. या ठिकाणी हेक्टरी उत्पादन कमी असतं, एकूण उत्पादन जास्त असतं. एकदा लागवड केली की 10 ते 15 वर्ष उत्पादन निघतं. उदाहरणार्थ चहा, कॉफी, रबर, कोको ही पिकं ही झाडं आहेत, ती लावली जातात आणि त्यांच्यापासून उत्पादन घेतलं जातं. मलेशिया, भारत, श्रीलंका इत्यादी ठिकाणी ही शेती केली जाते. त्यानंतर सखोल पुढचा शेतीचा प्रकार आहे सखोल उदरनिर्वाह शेती. या ठिकाणी शेतीचा आकार शेतीचा आकार लहान असतो. कमीत कमी जागेत जास्त उत्पादन काढलं जातं. अन्नधान्य पिकांचं उत्पादन घेतलं जातं. मानवी श्रम आणि प्राण्यांचा वापर केला जातो. तांदूळ हे पीक घेतलं जातं. मान्सून हवामानाच्या प्रदेशामध्ये हे पीक घेतलं जातं. चीन, भारत, जपान इत्यादी देशात सखोल उदरनिर्वाहक शेती आहे ती केली जाते. यानंतरच्या शेतीचा प्रकार आहे स्थलांतरित शेती. शेतीचा आकार खूप लहान असतो. या ठिकाणी वने जाळून जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. उत्पादन फारच कमी निघतं. या शेतीमुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, मृदेची धूप होते. अशा प्रकारची शेती जी आहे ती विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, आग्नेय आशियामध्ये, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडामध्ये केली जाते. धन्यवाद.